जून 2023 मध्ये केंद्रीय प्राथमिक शाळा आमशी या ठिकाणी मी मुख्याध्यापिका म्हणून हजर होता शाळेची भव्य दिव्य अशी इमारत, मोठमोठ्या वर्गखोल्या बघून खूप मोठी शाळा असावी, पटसंख्या जास्त असावी असा विचार डोक्यामध्ये येत होता। परंतु काही क्षणानंतरच असं लक्षात आलं की विद्यार्थ्यांची, पालकांची शाळेच्या बद्दल अनास्था आहे। आणि तेव्हा मी माझ्या शिक्षकांची बैठक घेऊन शिक्षकांना नवनवीन उपक्रम शैक्षणिक प्रगतीसाठी, गुणवत्ता वाढीसाठी कसे करता येतील याचे वेगवेगळे उपक्रम राबवण्यासाठी मार्गदर्शन केलं। त्या पद्धतीने आम्ही शिक्षक सर्वजण मिळून शाळेमध्ये राबवू लागलो। सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 6-6:30 वाजेपर्यंत शाळेमध्ये थांबू लागलो। शैक्षणिक प्रगतीवर भर देऊ लागलो। तेव्हा ग्रामस्थांच्या लक्षात आलं की हे शिक्षक काहीतरी करत आहेत आणि त्यानंतर त्यांचा कल शाळेकडे वाढू लागला। आणि तेव्हा नंतर त्यांच्या पुढे दुसरी समस्या मी शाळेची सांगितली की आपल्याला फक्त शैक्षणिक प्रगती, गुणवत्ता याच्यावरच अवलंबून राहून चालणार नाही किंवा फक्त शिक्षकच प्रगती करू शकतात असं नाही, तर गावाचं सुद्धा सहकार्य शाळेच्या प्रगतीसाठी पाहिजे आणि शाळेची भौतिक सुधारणा सुद्धा प्रगतीसाठी तेवढीच गरजेची आहे। त्याशिवाय शैक्षणिक प्रगती झाली असं म्हणता येणार नाही। तेव्हा गावातील तरुण मंडळ, नेते, पुढारी किंवा बचत गट या सर्वांना एकत्र करून मी शाळेचे वेगवेगळे नियोजन त्यांना सांगितले। शाळेचा कायापालट आपल्याला कसा करता येईल, भौतिक सुधारणा कशा वाढवता येतील याबद्दल चर्चा झाली आणि त्या चर्चेमधून जवळजवळ ग्रामस्थांनी मला 8,12,000 एवढा शैक्षणिक उठावाचं सहकार्य केलं। त्याच्यामधून काही रोख स्वरूपामध्ये रक्कम मिळाली, तर काही वस्तुरूपाने मिळाली आणि त्याच्यातून मी शाळेचा पूर्ण कायापालट करू शकले, शाळा नावारूपाला आणू शकले। शाळेच्या मुख्याध्यापिका सौ डोळे मॅडम यांनी शाळेतील आपल्या सहकाऱ्यांसोबत एक बैठक घेतली आणि शाळेतील विद्यार्थ्यांचा गुणवत्ता विकास व्हावा यासाठी विविध उपक्रमांची आखणी केली। त्यानुसार सर्व शिक्षक कामाला लागले। शाळेच्या शैक्षणिक प्रगतीबरोबर शाळेची भौतिक सुविधा सुद्धा चांगली असणं तितकंच महत्त्वाचं होतं। त्यामध्ये सुद्धा परिवर्तन होणं आवश्यक होतं आणि नेमकी यासाठी त्यांच्यासमोर एक संधी चालून आली, ती म्हणजे शाळेला 100 वर्ष पूर्ण होणार होती। या संधीचा लाभ घेत त्यांनी गावातील सर्व पुढारी, पालक, विविध मंडळांचे पदाधिकारी, बचत गटाच्या विविध महिला अशा सर्वांची एक बैठक आयोजित केली आणि शाळेच्या गुणवत्तेबरोबर शाळेतील भौतिक सुविधा किती आवश्यक आहेत आणि त्या पूर्ण करण्यासाठी त्यांचं सहकार्य आवश्यक आहे याबाबत गावातील सर्वांना मार्गदर्शन केलं। तशी टोकाची ईर्ष्या असणाऱ्या या गावातील राजकीय मंडळींनी सर्व ईर्ष्या बाजूला ठेवत शाळेच्या विकासासाठी एकत्र येण्याचा चंग बांधला आणि जवळजवळ 8,12,000 रुपयांचा निधी जमा झाला आणि शाळेतील विविध भौतिक सुविधा पूर्ण झाल्या। माझ्या शाळेमध्ये एक नवीन उपक्रम मी राबवला, तो म्हणजे नारळदान उपक्रम। आश्चर्य वाटेल की नारळदान उपक्रम ही संकल्पना काय आहे, तर माझ्या शाळेमध्ये एक 150 वर्षापूर्वीचं पिंपरीचं झाड, त्या झाडाच्या बुडामध्ये स्थळाचा देव होता। त्या स्थळाच्या देवाला भरपूर नारळ अर्पण केले जातात आणि ते तसेच पडून राहायचे। त्यानंतर गावामध्ये एक काळमादेवीचं मंदिर, काळमादेवीच्या मंदिरामध्ये लोक नारळ अर्पण करायचे आणि ते भकल तसेच रस्त्यावर फेकून द्यायचे। तेव्हा माझ्या डोक्यामध्ये एक कल्पना सुचली आणि ती मी पुजारी मामा आणि आमची कमिटीला बोलून दाखवली। पुजारी मामांना लगेच पत्र दिलं की सदरचे जे नारळ आहेत ते नारळ वाढवल्यानंतर तो प्रसाद आमच्या शाळेच्या मुलांना पोषण आहारासाठी देण्यात यावा, जेणेकरून आमच्या मुलांना पौष्टिक आहार सुद्धा मिळेल। आणि त्या पद्धतीने ग्रामस्थांनी नंतर साठलेले नारळ आणि तरुण मंडळांनी सुद्धा शिवजयंती असेल, आंबेडकर जयंती असेल, या जयंतीला ते साठलेले नारळ माझ्या शाळेला दान करू लागले। एका वेळेला एक पोतं नारळ माझ्या शाळेला मिळू लागलं आणि त्या नारळाचा उपयोग पोषण आहारामध्ये, विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार देण्यामध्ये आम्हाला होऊ लागला। त्यानंतरचा उपक्रम
म्हणजे फोल्डिंग डायनिंग सिस्टीम. आता ही संकल्पना आपण कशी आठवली तर शहरातील विद्यार्थ्यांना डायनिंग सिस्टीम ही चांगली परिचयाची, परंतु खेड्यातील ग्रामीण भागातील मुलांना त्यांचे पालक काय सतत हॉटेलमध्ये जेवायला घेऊन जाऊ शकत नव्हते आणि तेव्हा मग हाच आनंद देण्याचा प्रयत्न मी माझ्या विद्यार्थ्यांच्यासाठी केला की ह्या विद्यार्थ्यांना जर दुपारचा पोषण आहार ह्या डायनिंग टेबलवर मिळाला तर त्याचं एक वेगळं विद्यार्थ्यांना आनंद होईल आणि जेणेकरून पटावर सुद्धा त्याचा परिणाम होईल. शाळेमध्ये डायनिंग सिस्टीम आहे म्हटल्यानंतर पट वाढेल आणि त्या पद्धतीने मी गावातील सातपुते सर रिटायर्ड सेवानिवृत्त मुख्याध्यापक सातपुते सर यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या संत रोहिदास समाजाकडून डायनिंग सिस्टीमची सुविधा मी शाळेमध्ये उपलब्ध करून घेतली. दुपारचा पोषण आहार हे विद्यार्थी या डायनिंग सिस्टीमवर घेऊ लागले. एक वेगळं कौतुक, एक वेगळा आनंद या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर पोषण आहार घेत असताना दिसून आला. दुसरा उपक्रम मी राबवला तो म्हणजे परसबागेचा. परसबागेमध्ये मी 2 घटकांवर जास्त भर दिला. एक म्हणजे औषधी वनस्पतींची परसबाग आणि दुसरी भाजीपाल्यांची परसबाग. त्या परसबागेमध्ये त्याची माहिती सुद्धा लिहून ठेवली. उदाहरणार्थ मेथी ही भाजी असेल तर तिच्यामध्ये कोणते जीवनसत्व असतात आणि ती खाल्ल्यानंतर कुठल्या आजारावर त्याचा फायदा होतो ही माहिती. आणि त्यानंतर औषधी वनस्पतीमध्ये मी तुळस, कोरफड अशा औषधी वनस्पती लागवड केली आणि त्या वनस्पतींचा कोणत्या आजारासाठी उपयोग होतो ही सुद्धा माहिती विद्यार्थ्यांना बघत असताना परसबागेमध्ये फिरत असताना ती माहिती त्यांना बघता यावी आणि जेणेकरून ते विद्यार्थी ही माहिती त्यांच्या पालकांना सांगतील आणि त्यांच्या आरोग्यासाठी त्यांना निश्चित त्याचा लाभ होईल. त्यानंतरचा उपक्रम राबवला मी प्रथमोपचार पेटीसोबत आजीबाईचा बटवा. प्रथमोपचार पेटीमध्ये औषधी वस्तू विद्यार्थ्यांना ऐन वेळेला प्राथमिक उपचार करता यावेत म्हणून औषधी वस्तू ठेवल्या आणि त्यानंतर दुसरा उपक्रम आजीबाईचा बटवा ठेवला. या आजीबाईच्या बटव्यालाच लोक कधी कधी हास्य विनोदाने डोळे मॅडमचा बटवा असं सुद्धा म्हणू लागले. या आजीबाईच्या बटव्यामध्ये ओवा, खायचा सोडा, त्यानंतर लिंबू किंवा बडीशोप अशा काही वस्तू ठेवू लागलो जेणेकरून विद्यार्थ्यांना पोट दुखायला लागलं, डोकं दुखायला लागलं तर पटकन त्याच्यामधील आजीबाईच्या बटव्यामधील औषधं विद्यार्थ्यांना देऊन प्राथमिक उपचार करता येईल आणि त्यांचं आरोग्य व्यवस्थित ठेवता येईल.